जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। पाटबंधारे येथे कार्यालयात असलेले देवीदास कोंडीबा महामुने कालवा चौकीदार जायकवाडी पश्चिम सिंचन शाखा क्रमांक 25 परभणी। देवीदास कोंडीबा महामुने हे रीतसर रजा मागताना त्यांची रजा मंजूर करत नाही व 14 एप्रिलला सुद्धा त्यांना पगार व सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यालयातील पगार देण्यात नाही आले। याबद्दल त्यांनी माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन दिलंय व जायकवाडी प्रभाग 2 क्रमांक 2 पाटबंधारे विभाग यांना सुद्धा त्यांनी रीतसर निवेदन दिलंय। ते निवेदनावर मान्य जिल्हाधिकारी व जायकवाडी क्रमांक 2 पाटबंधारे यांच्या सुद्धा स्वाक्षरी आहे व सर्व विभागीय मंत्रालयात त्यांनी या निवेदनाचे फॅक्स केले आहे। आता सर्व जनतेत लक्ष लागलेलं आहे का देवाभाऊ महामुने यांना न्याय मिळणार आहे की नाही, का न्याय त्यांचा प्रलंबित होणार आहे। त्यांनी आता सध्या ते मंत्रालयात आहेत। 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुद्धा कोणत्याही समाजाच्या व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही। वेतनात सुद्धा विलंबन केली आहे। या सर्व तक्रारी घेऊन सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने देवाभाऊ महामुने हे सध्या मंत्रालयात ठाम मांडून बसले आहेत। मी पुणे येथे देवीदास महामुने उर्फ देवाभाऊ सामाजिक कार्यकर्ते, चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते व ढोर समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून मी पुणे येथे काही देवस्थानाला व काही शनिवारवाडा यांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे। तसेच मी सध्या परभणी येथे झालेल्या जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अंतर्गत असलेले कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर व भांडारपाल सतीश साहेबराव जंजाळ व तसेच जायकवाडी पाटबंधारे विभाग उपविभाग क्रमांक 10च्या मॅडम UV यादव मॅडम यांनी जो माझ्यासोबत जो वर्तणूक केली, जातीवादीप्रमाणे वागणूक दिली व माझी रजा अर्धी रजा पाठवली असता मंजूर केली नाही अद्याप। म्हणून मी सामाजिक न्याय विभागाचे मंत्रालयाचे सचिव म्हणून परभणीच्या वरून आलो पुणे येथे। तर मी आता निवेदन देण्यासाठी आलो सचिवालय पुणे येथे। सचिव विभाग सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना भेट घेण्यासाठी व निवेदन देण्यासाठी की बाबा असं परभणीमध्ये झालेलं आहे आणि ते निवेदन मी त्यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तसे निवेदन देणार आहे की परभणी येथे कार्यकारी अभियंता व भांडारपाल व झालेल्या आपल्या UV यादव मॅडम यांच्यावर योग्य ती कारवाई करून व त्यांच्यावर माझ्यावर झालेल्या आरोपाचं उल्लंघन झालं असल्यामुळे मी त्यांच्यावर 1800 ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रहाचं विनंती अर्ज करणार आहे, निवेदन करणार आहे। म्हणून मी पुणे येथे दौऱ्यावर आलेलो आहे। म्हणून माझं म्हणणं हेच आहे की ह्या अशा जातीवादी लोकांना आज आहे तर अशा जाती लोकांना कर्मचाऱ्यावर जो अन्याय करता जातं, वर्ग 3 वर्ग 4च्या कर्मचाऱ्यावर जो अन्याय होत आहे त्याबाबत मी निवेदन देण्यासाठी मी पुणे येथे सचिव सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना भेट देऊन त्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो आहे आणि त्यांची भेट घेऊन मी निवेदन देणार आहे। जय भीम, जय संविधान, जय शिवराय।